ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण देवीची कुंकुमार्जन पूजा व त्यामागील कारण हे जाणून घेणार आहोत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमो. कुंकुमार्जन म्हणजे काय? तर कोणतीही देवी किंवा देवता यांचा नामजप करत त्यांच्या मूर्तीला पायापासून डोक्यापर्यंत कुंकू होण्याची विधी म्हणजेच कुंकुमार्जन होय. अर्थात देवी देवतांचे कुंकवाने केलेला अभिषेक म्हणजेच कुंकुमार्जन. कुंकुवाचे महत्त्व म्हणजे कुंकुवात शक्तित्व आकर्षित करण्याची क्षमता असते. म्हणून कुंकवाने अभिषेक केल्यावर मूर्तीमध्ये देवीत्व जागृत होते. शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्वाचे समर्थक देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकूमध्ये असणाऱ्या गंधकातील सुगंधित वासाने ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी आकर्षित होतात. मूर्तीमधील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंग तसेच देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी गंध लहरी या उपयोगी येतात. म्हणूनच कुंकवाला देवी पूजेत प्रथम स्थान दिले जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी कुंकू हे प्रभावी माध्यम मानले जाते. कुंकुमार्जन का करावे? तर देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते. हे कुंकू आपण लावल्यावर आपल्यालाही देवी शक्ती मिळते. घरामध्ये मंत्र उच्चार पूजा वाद्यांचे आवाज यामुळे नकारात्मकता जाऊन सकारात्मकता हे येते. मन प्रसन्न होते. कुंकुमार्जन कधी करावे? तर कुंकुमार्जन नवरात्री, गुरुपुष्पामृत योग, पौर्णिमा, अमावस्या, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार या विशेष दिवसांची निवड करून केले जाते. अथवा घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्जन जरूर करावे. यामुळे मूर्तीमध्ये देवत्व येते. कुंकुमार्जन पूजाविधी कसा करायचा? तर ताम्हणामध्ये देवीची मूर्ती, चांदीचा देवीचा कॉईन अथवा टाक घ्यावा. देवी अन्नपूर्णा, दुर्गा देवी, लक्ष्मी देवी, श्रीयंत्र अथवा सुपारी अशी कोणतीही देवीची मूर्ती कुंकुम अर्चना करताना चालते. पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे. देवीचे आवाहन करून पूजन सुरू करावे. लाल किंवा गुलाबी रंगाची फुले वाहावी. धूप लावावा. दीप लावावा. गाईच्या तुपाचा अथवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. देवीचा नामजप करत मूर्तीवर चिमूटभर कुंकू अर्पण करत जावे. मृगी मृदा म्हणजेच केवळ अंगठा आणि अनामिका आणि मधील बोट यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करावे. मंत्रजप नामजप नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करावी. हे व्रत केल्याने मनोवंचित फळाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीला पुन्हा तिच्या स्थानी स्थापित करावे. कुंकू एका डबीमध्ये भरून रोज आपल्या मस्तकावर लावावे. हे कुंकू पुन्हा पूजेमध्ये वापरू नये. कुंकुमार्जन पूजा करताना कुंकू हे हळदीयुक्त असावे. कुंकुमार्जन हे 5, 7, 11 सुवासिनी एकत्र येऊन केल्याने वातावरणात प्रसन्नता येते. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.